हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला वळूया आजचे आपण आपले वोकॅब्युलरीचे वर्ड्स बघूया. वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आणि इडम्स अँड फ्रेजेस बघूया. ते फर्स्ट वर्ड आहे आपला वोकॅब्युलरीचा, तो आहे ओव्हरटर्न. ओव्हरटर्नचं मीनिंग आहे इन्व्हर्टेड सो दॅट द टॉप इज नाऊ ॲट द बॉटम. म्हणजेच उलटा होणे. ओके, म्हणजे टॉप जे आहे ते बॉटमला येणे. तर इन्व्हर्टेड सुद्धा आपण म्हणू शकतो. तर मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणू? उलटवणे किंवा पालथे होणे. तर मराठीमध्ये याचं मीनिंग असते उलटवणे. जर एखादा निर्णय आहे, सो त्या निर्णयाला पण जर आपण इन्व्हर्ट करत आहे, बदलवत आहे, तर त्याला सुद्धा काय म्हणू आपण की निर्णय फिरवणे. एखादा निर्णय दिलेला आहे पण त्या निर्णयाच्या नंतर पण आपण दुसऱ्या निर्णयावर त्या ठाम नाही आहे, ते निर्णय फिरवत आहे, उलटवत आहे, सो त्याला पण आपण काय म्हणू? ओव्हरटर्न. म्हणजेच निर्णय फिरविणे, पालथे होणे. ओके, सो ओव्हरटर्नचं मीनिंग आहे मराठीमध्ये उलटवणे, निर्णय फिरवणे आणि पालथे होणे. सिनोनिम्स बघूया. सिनोनिम्स आहे अपेंडेड, अपटर्न, इन्व्हर्टेड, रिव्हर्स्ड, बॅकवर्ड आणि कॅप्साइज्ड. अँटोनिम्स आहेत केअरफुल, फॉर्मल, स्टँडर्ड, डिसिप्लिन्ड आणि कोहेरंट. तर हे आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स ओव्हरटर्नचे. बघूया नेक्स्ट. सो नेक्स्ट आहे ब्रिंक्समॅनशिप. सो हा जो वर्ड आहे हा आपण आधीच्या सेशन मध्ये बघितलेला आहे. सो त्याचे आपण एकदा सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आणि मिनिंग्स बघून घेऊया. सो याचं मिनिंग आहे द आर्ट और प्रॅक्टिस ऑफ परस्युइंग अ डेंजरस पॉलिसी टू द लिमिट्स ऑफ सेफ्टी बिफोर स्टॉपिंग, स्पेशली पॉलिटिक्स मध्ये. सो याचे सिनोनिम्स आहे मॅन्युरिंग आणि पॉलिटिकलिंग. आणि अँटोनिम्स आहे टीडियसनेस, लँग्युअर, इन्योल. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे फॉरबिअरन्स. फॉरबिअरन्स वर्ड जो आहे तो पण आपण आधीच्या सेशन मध्ये बघितलेला आहे. त्याचे एकदा सिनोनिम्स आणि अँटोनिम्स बघून घेऊया. फॉरबिअरन्स म्हणजे होते धीर धरणे किंवा संयम ठेवणे सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला. संयम राखणे म्हणजे ज्याला सहनशीलता जास्त असते त्याला फॉरबिअरन्स असं म्हणू आपण इंग्लिशमध्ये. मिनिंग आहे मेक समथिंग बॅड ऑर अनसॅटिस्फॅक्टरी बेटर. सिनोनिम्स आहे ट्वेक, एनहान्स, इज, रेड्रेस. आणि अँटोनिम्स आहे वर्सन, डेटेरिएट. ओके, नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन्स. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे आपला फ्लोरा. सो फ्लोराचं मिनिंग आहे द प्लांट अँड अ व्हेजिटेशन ऑफ अ रिजन. म्हणजेच त्या भागातील जी वनस्पती आहे, ओके, त्या भागातील वनस्पती जीवन किंवा प्राणी समूह पण आपण म्हणू शकतो. तर फ्लोरा म्हणजे काय होते मराठीमध्ये? त्या भागातील वनस्पती जीवन. तर त्या भागातील जे पण वनस्पती जीवन आहे त्याला आपण फ्लोरा असं म्हणतो वन वर्ड मध्ये. पण तुम्ही ऐकलं असेल फ्लोरा आणि फोना. सो फोना पण याच्यामध्ये येते. फ्लोरा अँड फोनामध्ये, फोनामध्ये असते प्राणी समूह. जो पण त्या भागामधला जो पण प्राणी समूह आहे त्याला आपण फोना असं म्हणतो. फ्लोरा अँड फोना असं आहे हे प्लांट अँड व्हेजिटेशन त्या रिजन मधलं. नेक्स्ट आहे इम्प्लिकेबल. इम्प्लिकेबलचा काय अर्थ आहे? सो समवन हु इज इनकॅपेबल ऑफ बीइंग क्वाइटंड ऑर पॅसिफिड. म्हणजेच जो निर्दोष आहे, जो शांत नाही राहू शकत आणि ज्याला म्हणजे जो श्रम पण नाही करू शकत त्याला सुद्धा आपण काय म्हणू? इनप्लेकेबल. म्हणजेच समवन हु इज इनकॅपेबल ऑर ऑफ बीइंग क्विटंड ऑर पॅसिफाईड. म्हणजे जो चूप नाही राहू शकत, जो शांत नाही राहू शकत आणि जो श्रम सुद्धा नाही करू शकत. कोणी जर काही केलं तर त्याला तो क्षमा बिलकुल नाही करणार, तर त्याला आपण वन वर्ड मध्ये म्हणू इम्प्लेकेबल. नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे सर्कल द वॅगन. सर्कल द वॅगनचं मिनिंग आहे इफ यू सर्कल द वॅगन यू स्टॉप कम्युनिकेटिंग विथ पीपल हु डोंट थिंक द सेम वे. म्हणजेच जो आपण जे विचार करत आहे किंवा आपण ज्याबद्दलची आपली
थिंकिंग आहे त्या थिंकिंगला जो कम्युनिकेट नाही करू शकत, जो आपल्या थिंकिंग सोबत सहमत नाही आहे, तर त्याला आपण काय म्हणू, सर्कल द वॅगन. सेम त्याचा आणखी त्याच्या आयडियाज जे आहे ते आपण अवॉइड करू. आणखी त्याचं मिनिंग काय आहे की टू ब्रिंग एव्हरीवन टुगेदर टू डिफेंड अ ग्रुप अगेन्स्ट अन अटॅक. म्हणजेच एकत्रितपणे सगळ्यांना एकत्रित करून आपला एक ग्रुप बनवणे, जो ग्रुप राहील अगेन्स्ट अटॅकचा. सो एक ग्रुप बनवणे स्वतःचाच, त्याला पण आपण काय म्हणू, सर्कल द वॅगन. किंवा आपल्या थिंकिंगशी जो मेळ नाही खात त्याला पण आपण म्हणू सर्कल द वॅगन. त्या पीपल्सला सर्कल द वॅगन म्हणू. नेक्स्ट आहे अ प्रिटी पेनी. अ प्रिटी पेनीचा मिनिंग आहे अ लार्ज सम ऑफ मनी, म्हणजे खूप मोठी रक्कम. किंवा एक्स्ट्रीमली जे एक्सपेन्सिव्ह आहे, व्हेरी एक्सपेन्सिव्ह जे आहे त्याला पण आपण म्हणू अ प्रिटी पेनी. अ लार्ज सम ऑफ मनी म्हणजे खूप मोठी रक्कम. तर आज आपण बघितलेले इडम्स अँड फ्रेजेस, त्यामध्ये फर्स्ट आहे सर्कल द वॅगन. म्हणजेच जो कम्युनिकेट करत नाही, जो आपल्या थिंकिंगशी मेळ खात नाही, त्याच्यासोबत जो कम्युनिकेट करत नाही त्याला आपण सर्कल द वॅगन म्हणू. किंवा एक ग्रुप बनवणे अटॅकच्या अगेन्स्ट मध्ये, त्याला सुद्धा आपण सर्कल द वॅगन म्हणू. नेक्स्ट प्रिटी पेनी म्हणजे खूप मोठी जी रक्कम असते, किंवा व्हेरी एक्सपेन्सिव्ह जे असते, खूप एक्स्ट्रीमली एक्सपेन्सिव्ह, त्याला सुद्धा आपण प्रिटी पेनी म्हणू. नेक्स्ट आपण बघितलेले वन वर्ड सबस्टिट्यूशन, त्यामध्ये आहे फ्लोरा, जी की असते त्या भागातील वनस्पती जीवन, असा त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो. नेक्स्ट इम्प्लिकेबल म्हणजे जो शांत नाही होत, ओके, शांत न होणारा किंवा श्रमा न करणारा. किंवा निर्दोष सुद्धा म्हणू शकतो आपण. तर याचा अर्थ होतो इम्प्लिकेबल. नेक्स्ट आपण बघितले ओव्हरटर्न, जो की असतो उलटवणे, निर्णय फिरवणे, पालथे होणे. म्हणजेच काय होते त्याला, जो की अपटर्न्ड आहे, इन्व्हर्टेड आहे. नेक्स्ट ब्रिंक्समॅनशिप सुद्धा आपण आधीच्या सेशन मध्ये बघितलेला आहे. फॉरबिअरन्स सुद्धा बघितलेला आहे, ज्याला की धीर नसतो, ज्याला धीर असतो, धीर धरतो जो, आणि जो संयम राखतो त्याला आपण फॉरबिअरन्स म्हणू. ओके, सो हे आजचे जे वर्ड्स आहे याचे सेंटेन्सेस तयार करा तुम्ही. त्यामुळे तुम्हाला सिनोनिम्स आणि अँटोनिम्स लक्षात राहील, आणि सेंटेन्सेस बनवल्यामुळे तुम्हाला आणखी प्रॅक्टिस होऊन जाईल या वर्ड्सची आणि त्याचे मिनिंग्सची. जर तुम्हाला एक्झाम्स मध्ये विचारल्या जातात, जसं की आता अपकमिंग एक्झाम्स आहे SBI क्लर्क, SBI PO, त्याकरता तुम्हाला इंग्लिश सेक्शन करता खूप इम्पॉर्टंट आहे. थँक्यू.